चाइनीज ब्रॉट टू यू बाय सुहाना इंडो चाइनीज मिक्स मसाला, अपना वाला चाइनीज। छगन भुजबळ कुटुंबियांकडून नाशिक जिल्हा बँकेचं कर्ज फेडण्यास सुरुवात। 28 कोटींपैकी 6.5 कोटी भरले, उरलेली रक्कम टप्प्याटप्प्यानं फेडणार। उमेदवारीच्या शक्यतेमुळे भुजबळ खबरदारी घेत असल्याची चर्चा। रत्नागिरी सिंधुदुर्गात महायुतीचा उमेदवार जाहीर होण्याआधीच नारायण राणेंकडून प्रचाराचा धडाका। राजापूर आणि जयगडमध्ये उद्या सभा। अभिनेता गोविंदा रामटेकमध्ये करणार राजू पारवेंचा प्रचार। दक्षिण मध्य मुंबईच्या जागेसाठी आपण शिंदेंकडे तिकीट मागितलेलं नाही, गोविंदाचा पुनरुच्चार। संजय राऊत आजपासून 3 दिवस सांगली दौऱ्यावर। महाविकास आघाडीतला तिढा सुटतो की अधिक गुंतत जातो, याकडे लक्ष। भिवंडीच्या जागेवरून शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये वादाची ठिणगी पडण्याची शक्यता। कार्यकर्त्यांनी आग्रह केला तर अपक्ष लढणार, काँग्रेसच्या दयानंद चोरगेंचा इशारा। भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याकडून माझं नैतिक वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न। काँग्रेसच्या रामटेकमधील नेत्या रश्मी बर्वे यांचा आरोप। आज जाहीर होणार काँग्रेसचा जाहीरनामा। रोजगार आणि पायाभूत सुविधांबद्दल काय आश्वासनं देणार, याकडे लक्ष। धरणांमधला पाणीसाठा कमी झाल्यानं पुणेकरांना फटका। पुण्यात दररोज हजारो टँकर्समधून सोसायट्यांना पाणी पुरवठा सुरू। कॅम्पस प्लेसमेंटबद्दल आयआयटी मुंबईकडून महत्त्वाचं स्पष्टीकरण। 36% नव्हे तर केवळ 6% विद्यार्थी नोकरीच्या शोधात। उन्हाळी गर्दी पाहता 1088 विशेष गाड्या सोडण्याचा एसटी प्रशासनाचा निर्णय। पुण्यातून 323 तर संभाजीनगरमधून 249 जादा गाड्या धावणार। नमस्कार महाराष्ट्र, मी दीपक पळसुले। सकाळचे 10 वाजता बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाच्या 50 घडामोडींचा घेऊया